कॉन मूवी हा तसा मराठीसाठी नवा प्रकार, म्हणजे अधूनमधून तसे प्रयत्न होत असतात, पण हिंदीमध्ये कसं बंटी और बबली, ब्लफ मास्टर सारखे सिनेमे आपण बघतो किंवा हॉलिवूडमध्ये तर खूप उदाहरणं आहेत. तर तसाच झोलझाल प्रयत्न प्रियदर्शन जाधवने मराठीत केलाय आणि महत्त्वाचं म्हणजे तो बऱ्यापैकी जमूनही आलाय. या मस्कामध्ये फसवाफसवी तर आहेच, पण प्रियदर्शनने जोडीला सस्पेन्सही ठेवलाय. म्हणजे फसवतंय कोण आणि फसवलं कोण जातंय हे आपल्याला स्पष्टपणे दिसतंय, पण तरी सुद्धा काहीतरी गडबड आहे असं प्रेक्षकांना वाटत राहावं याची सोयही करून ठेवली आहे. आता ही गडबड काय याची उकल शेवटी होते. या अशा प्रकारच्या सस्पेन्समध्ये कथानक वेगवान असावं लागतं. मस्कामध्ये इंटरवलपर्यंत कथेचा वेग चांगला राहतो, पण इंटरवल नंतर जी मुख्य पात्र आहेत ती एकमेकांवर कडी करताना जरा जास्तच प्लॅनिंग करतात असं वाटत राहतं. अर्थातच त्यामुळे सिनेमाचा वेगही मंदावतो. You can call me Maya. Mind blowing. Hot. बोले सर. कोण आला आपल्या घरी? बघ कोण आला? हर्ष मामा आलाय. हा मम्मा बोले. ओढून ताणून केलेल्या विनोदाला प्रियदर्शनने यात पूर्णपणे फाटा दिलाय. नाटकातला फारसिकलपणा हा काही प्रमाणात सिनेमात आणण्याचाही प्रयत्न केलाय. म्हणजे अनिकेत विश्वासराव पहिल्यांदा प्रार्थना बेहरेच्या घरी जातो तो प्रसंग असेल, किंवा अनिकेत आणि चिन्मय मांडलेकर बारमध्ये बसलेले असतात तो प्रसंग असेल, किंवा हॉस्पिटलमधली धमाल असेल. या अशा प्रकारच्या सिच्युएशनल कॉमेडीला आपण सुद्धा पोटभर हसून दाद देतो. अर्थात यामध्ये कलाकारांचाही वाटा महत्त्वाचा आहेच. वाटलंच होतं मला. केला रामायण महाभारत कोणामुळे झालं? नुसत्या रिॲक्शनने सुद्धा प्रेक्षकांना हसायला लावेल इतकी ताकद असलेला अभिनेता शशांक शेंडे, लवचिक अभिनयाची कमाल प्रणव रावराणे, सामान्य माणसाच्या जगण्यातून सुद्धा विनोद निर्मिती करणारा चिन्मय मांडलेकर, सतत सावध असलेला पण तरीही गोंधळलेला असा अनिकेत विश्वासराव आणि कुणालाही घोळात घेऊ शकेल अशा बिलंदर रूपामध्ये प्रार्थना बेहरे, सगळ्यांचीच कामं खूपच सुंदर. मस्का हे टायटल सॉन्ग सुद्धा मस्त जमून आलंय, म्हणजे ते सुद्धा बराच वेळ डोक्यात आपल्या वाजत राहतं. अशाच प्रकारचे रोजच्या जगण्यातले विषय असलेले, वेगळी मांडणी असलेले सिनेमे मराठीमध्ये येणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणूनच असाच वेगळ्या विषयावरचा वेगळा प्रयत्न असलेला प्रियदर्शन जाधवचा हा मस्का त्याला मी देतोय 3.5 3.5 पॉपकॉर्न. याच मस्का सिनेमाच्या टीमशी मारलेल्या गप्पा आमच्या या अद्भुत चॅनलवर बघायला विसरू नका. आणि त्याचबरोबर या आठवड्यात रिलीज झालेला आणखीन एक मराठी सिनेमा फर्जन, त्याचाही रिव्ह्यू बघा आमच्या या अद्भुत चॅनलवर. आणि आमचं हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.